लीडरशिप. लेखक द ब्रायन ट्रेसी. अनुवाद मीना शेटे संभू. अध्याय 1. नेते घडवले जातात, ते जन्माला येत नाहीत. गेली कित्येक वर्षे मी नेतृत्वाचा अभ्यास करत आहे. किशोर वयापासून मी हा अभ्यास सुरू केला आहे. मी पहिल्यांदा ज्या नेत्याचा विस्तारपूर्वक अभ्यास केला होता तो होता कार्थेजचा हन्निबल. मी प्युनिक युद्धांवरची अनेक पुस्तके एका पाठोपाठ एक वाचली. हन्निबलच्या हत्तींची आल्प्स पर्वत ओलांडण्याची क्षमता आणि त्याने केलेली रोमनांविरुद्धची युद्धे यावरची ही पुस्तके होती. अत्यल्प सैन्यदल घेऊन त्याचे रूपांतर बलशाली लढाऊ दलात करण्यास तो समर्थ होता. या दलाला हजारो मैलांवर नेऊन त्याच्या काळातील महान साम्राज्याला जवळजवळ पराभूत करण्यात तो यशस्वी ठरला होता. त्यानंतर मी सीपीओचा अभ्यास केला. हन्निबलचा पराभव करणारा हा सेनाधिकारी होता. नेपोलियन आणि वेलिंग्टन या दोघांमधील फरक समजून घेण्यासाठी त्यांच्या जीवनाचाही मी बारकाईनं अभ्यास केला. याखेरीज वॉशिंग्टन आणि लिंकन, तसेच जॉर्ज पॅटन, ड्वाईट आयसेनहॉवर आणि ओमर ब्रॅडली या सेनाधिकाऱ्यांचाही मी अभ्यास केला. आपापल्या काळातील ते महान नेते होते. मला या सर्वांतून असे आढळले की हे नेते हे घडवता येतात, ते जन्माला येत नाहीत. नेता म्हणून निसर्गतः कुणीही या जगात जन्माला येत नाही. अगदी महान अलेक्झांडरलाही नेता बनण्यासाठी वयाच्या 8व्या वर्षापासून अभ्यास करावा लागला होता. महान लोकांचा अभ्यास करा. भूतकालीन आणि वर्तमानकालीन महान नेत्यांचा अभ्यास करणे हा नेतृत्व गुणांचा विकास करण्याचा सर्वाधिक जलद आणि खात्रीच्या मार्गांपैकी एक आहे. प्रभावी नेतृत्वात कोणते गुण असतात याविषयी तुम्ही जेवढा अधिक अभ्यास कराल तेवढी तुम्ही ती मूल्ये आणि वर्तने आत्मसात करत जाल. ती मूल्ये आपल्या अंतर्यामी रुजवत जाल. त्यानंतर तुमच्या कृती आणि त्यांचे परिणाम यांमधून ती मूल्ये आणि वर्तने दिसून येतील किंवा प्रकट होतील. अब्राहम लिंकन यांनी लिहिले आहे की काही जण यशस्वी झाले हा इतरही यशस्वी होऊ शकतात याचा पुरावा आहे. बर्ट्रांड रसेल या महान तत्त्वज्ञाने हे मान्य केले आहे. तो लिहितो, इतरांनी एखादी गोष्ट आधीच केली असेल तर तो एखादी गोष्ट करणं शक्य आहे याचा अत्युत्तम पुरावा असतो. तुम्ही ज्यांची प्रशंसा करता अशा पुरुषांचा आणि स्त्रियांचा विचार करून पहा. त्यांच्या वर्तनांचे तुम्ही कशा प्रकारे अनुकरण करू शकता याचा विचार करा. तुम्ही त्यांच्यासारखे जास्तीत जास्त कसे बनू शकता हे समजून घ्या आणि मग थोड्याफार फरकाने काही काळातच तुम्ही खरोखरच त्यांचे गुणधर्म आत्मसात करण्यास सुरुवात करून स्वतःच नेते बनाल. अलेक्झांडरची कथा. नेतृत्वाच्या उच्च स्थानाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी महान अलेक्झांडरची कथा ही अत्यंत उद्बोधक आहे. 15 वर्षाचा होईपर्यंत ज्ञात जग पादाक्रांत करणे हेच आपले प्रारब्ध, कर्मगती असल्याविषयी अलेक्झांडरची खात्री पटली होती. एकाच ध्येयाने झपाटून गेलेल्या आपल्या जवळच्या लोकांना संघटित करण्याची दृष्टी त्याच्याकडे होती. एरिस्टॉटल हा त्याचा गुरु होता. एरिस्टॉटलच्या सान्निध्यात त्यासाठी त्याने अनेक वर्षे तयारी केली होती. आपल्या वडिलांकडून आणि त्यांच्या उत्तम सेनाधिकाऱ्यांकडून तो लष्करी व्यूहरचना आणि कौशल्य शिकला होता. स्वतःकडे तो एक महान राजा म्हणून पाहत होता आणि आपण जे उद्दिष्ट ठेवू ते पूर्ण करण्याची आपल्याकडे क्षमता आहे यावर त्याचा अढळ विश्वास होता. अलेक्झांडर हा प्रशासनात आणि अंमलबजावणी करण्याच्या क्षेत्रात अशा दोन्ही बाबींमध्ये बुद्धिमान होता. कोणावर कोणती जबाबदारी सोपवावी हे ओळखण्याची मोठी चाणाक्षता त्याच्याकडे होती. त्या आधारेच योग्य वेळी योग्य जागी योग्य त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांनी केल्या. त्याच्याकडे नियोजन, संघटन, विचार आणि हुशारीने अंमलबजावणी करणे यांसाठी आवश्यक असणाऱ्या विलक्षण क्षमता होत्या. अर्बेलाच्या युद्धाच्या वेळी बलवान पर्शियन लष्कराच्या 10 लाख सैनिकांच्या आघाडीच्या फळीवर आपल्या 50,000 सैन्यासह त्याने समोरून हल्ला केला आणि त्यांना हरवले. त्याने कधी Sample complete. Ready to continue?